Friends, today we are going to learn the use of prepositions, their meaning, and how they are used in the English sentences. Prepositions मराठीमध्ये आपण या शब्दयोगी अव्यय म्हणतो. आता शब्दयोगी अव्ययी मराठीचा विचार करायला गेलं तर हे नामानंतर आणि सर्वनामानंतर येतात. प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अवयव जे आहेत मराठीत नामानंतर किंवा सर्व नामानंतर येतात. पण इंग्रजीमध्ये त्यांचा वापर आपण या शब्दयोगी अवयवांचा म्हणजे प्रेपोजिशनचा इंग्रजीमध्ये वापर मात्र नामापूर्वी किंवा सर्वनामापूर्वी करतो, वापर पूर्वी करतो. आता उदाहरण जर घ्यायचं झालं, आता आपण झाडाखाली. आता खाली नामानंतर हे शब्दयोगी अव्यय आलेले आहे. टेबलावर वर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय नामानंतर इथं आलेलं आहे. आपण शाळेजवळ जवळ हे शब्दयोगी बघा. आता सर्वनाम घेऊन तुझ्यासाठी साठी हे सर्वनाम जे आहे तुझे हे सर्वनाम यासाठी शब्दयोगी अव्यय इथं आला, त्याला जोडून या ठिकाणी साठी तुझ्यासाठी. म्हणजे इथं जे शब्दयोगी अव्यय जे आलेले आहेत म्हणजे प्रेपोजिशन जे आलेले आहेत मराठीमध्ये येतात नामानंतर सर्वनामानंतर येतात. आता झाडाखाली इंग्रजीमध्ये आपण कसं लिहू अंडर द ट्री. त्यानंतर टेबलावर आपण लिहिलो ऑन द टेबल. शाळेजवळ म्हणजे नियर द स्कूल. नियर द स्कूल. आणि तुझ्यासाठी म्हणजे फॉर यू. माझ्यासाठी जर तुम्ही घेतलं तर काय म्हणणार इथं फॉर मी. आता इथं इंग्रजीमध्ये इथं नाऊन इथं जे आहेत नाऊन प्रोनाऊन इथं द ट्री आहे, त्यापूर्वी प्रिपोजिशन आलं. टेबल नाऊन आहे, त्यापूर्वी ऑन हे प्रिपोजिशन आलेलं आहे. स्कूल हे नाऊन आहे, त्यापूर्वी नियर हे सर्वनाम आलं. आणि यू हे प्रोनाऊन आहे, त्यापूर्वी आपणाला हे प्रिपोजिशन फॉर. म्हणजे इंग्रजी वाक्यरचनेमध्ये प्रिपोजिशन्स ही नामापूर्वी सर्वनामापूर्वी येतात आणि मराठीमध्ये ती नामानंतर सर्वनामानंतर येतात. आता याचा वापर आता क्रियापदास आयएनजी प्रत्यय लागला असता क्रियापद जेव्हा नाऊन म्हणून या ठिकाणी काम करत असेल त्यापूर्वी आपण प्रिपोजिशन इंग्रजीमध्ये वापरतो. उदाहरणार्थ गोपाल इज तो गोपाल गॉट घ्या. गोपाल गॉट
फर्स्ट प्राइज. गोपाल गॉट फर्स्ट प्राइज इन रनिंग. वा. दुसरं हेच वाक्य जर आपण घेतलं, गोपाल इज गुड ॲट रनिंग. आता रन हे क्रियापद आहे आणि या क्रियापदास ING प्रत्यय या ठिकाणी लावला असता या रनिंगचा इथं वाक्यामध्ये नामासारखा इथं उपयोग केलेला आहे. म्हणजे ING प्रत्यय आपण लावतो, इंग्रजीमध्ये क्रियापद ING प्रत्यय लावतो तेव्हा त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. हे प्रेझेंट पार्टिसिपल रनिंग आहे. याचा वापर वाक्यामध्ये नाऊन म्हणून केलेला आहे. इथं ह्या नाऊनपूर्वी इथं इन आणि ॲटचा वापर, म्हणजे गोपाल गॉट फर्स्ट प्राइज इन रनिंग. गोपालला रनिंगमध्ये पहिलं बक्षीस या ठिकाणी मिळालं. गोपाल इज गुड ॲट रनिंग. तो रनिंगमध्ये धावण्यामध्ये या ठिकाणी चांगला आहे. म्हणजे क्रियापद जर या ठिकाणी ING प्रत्यय लागला असता, प्रेझेंट पार्टिसिपल क्रियापद हे जर नाम म्हणून काम करत असेल त्यापूर्वी आपण प्रेपोजिशन शब्दयोगी अवयव वापरतो. आता इथं आकृतीमध्ये आपणाला जी प्रेपोजिशन्स आहेत शब्दयोगी अवयव यांची अवस्था या ठिकाणी दाखवलेली आहे. हा जो स्क्वेअर जो आहे, जसं वाक्य एखादं पुढे येईल त्या संदर्भानुसार याला तुम्ही एखादा बॉक्स समजा किंवा टेबल समजा. आता इथं वर ऑन याचा अर्थ च्यावर, म्हणजे इथं संपर्क येतो ऑन द टेबल. इथं ओवर म्हणजे इथे हा अर्थ या ठिकाणी वर आहे पण अंतराळी. आउट ऑफ याचा अर्थ बाहेर, च्यातून बाहेर, इथं ॲक्शन कृती. इन टू म्हणजे च्यातून आत. टू म्हणजे ला, टोवर्स म्हणजे च्याकडे, इन म्हणजे आत बा, अप म्हणजे वरच्या दिशेला वर, अंडर म्हणजे हा बॉक्स समजा किंवा टेबल, टेबलाखाली बॉक्स खाली या अर्थी. फ्रॉम च्यापासून कडे किंवा च्याकडून. आता ही प्रत्येक प्रेपोजिशन्स आहेत बा, ही प्रेपोजिशनचा यांचा वाक्यामध्ये अर्थ आहे, वाक्यामध्ये इथं उपयोग करू आपण. आता फर्स्ट प्रेपोजिशन घेऊ आपण इन. तर इनचा अर्थ च्यात, च्यामध्ये. समजा हा डॉट आहे दाखवलेला, हा आपण बॉल समजू. स्क्वेअर आहे ठिकाणी बॉक्स. वाक्य काय होईल बाबांनो, द बॉल इज इन द बॉक्स. द बॉल इज इन द बॉक्स. म्हणजे याचाच अर्थ चेंडू पेटीत आहे. पेटीत आहे बा. दुसरं प्रेपोजिशन आपण इथं जे घेऊ ऑन. ऑन याचा अर्थ इथं घेतलेला आपण च्यावर. आता हे समजा आपण हे टेबल समजू किंवा बॉक्स समजू आणि टेबलावरती इथं बॅट आहे. वाक्य काय होईल बघून, द बॅट इज ऑन द टेबल. बॅट इज ऑन द टेबल म्हणजे बॅट टेबलावरती आहे. ना तिसरं प्रेपोजिशन आपण घेऊ तर ओव्हर. आता ओव्हर इथं अर्थ आहे बा वर आणि इथं ऑन म्हणजे पण च्यावर.
ऑन म्हटलं की इथं संपर्क असतो इथं, आणि ओव्हर म्हणजे या ठिकाणी वरती अधांतरित. तुम्ही जर मैदानात जर असाल, तुमच्या डोक्यावरती या ठिकाणी पक्षी तीन उड्डाण करत असतात बा. मग आपण काय म्हणतो, द बर्ड्स आर फ्लाईंग ओव्हर द हेड. हां, द बर्ड्स आर फ्लाईंग, बर्ड्स आर फ्लाईंग ओव्हर द हेड. याचा अर्थ होऊन पक्षी डोक्यावरून उडत आहेत. पक्षी जे आहेत हे डोक्यावरून उडत आहेत. पुढचं आता इथं अंडर, चौथं प्रिपोजिशन आपण घेऊ अंडर. अंडर याचा अर्थ च्या खाली. समजा हे टेबल आहे आणि टेबलाच्या खाली इथं जर मांजर असेल, आपण काय म्हणतो, कॅट इज अंडर द टेबल किंवा कॅट इज स्लीपिंग अंडर द टेबल. जे मांजर आहे हे टेबल खाली झोपलेलं आहे. हां, द कॅट इज स्लीपिंग अंडर टेबल. याचा काय अर्थ होतो म्हणून, मांजर टेबलाखाली झोपलेलं आहे. इथं मांजर मांजर टेबलाखाली झोपत आहे, या झोपत आहे, या झोपलेले आहे. म्हणजे इथं काय होईल, तो परफेक्ट टेन्स होईल, झोपत आहे. आता पुढचं प्रेपोजिशन घेऊ आपण. त्यानंतर इनटू घ्या. आता इंटूचा अर्थ आपण घेतला बा. इंटूचा अर्थ आहे च्यामधून आत, म्हणजे बाहेरून आत. आता बेल झाल्यानंतर तुम्ही वर्गात असता आणि शिक्षक वर्गात एंट्री करत असतात बा, आणि बाहेरचे या ठिकाणी विद्यार्थी जे असतील बाहेर काय म्हणणार, शिक्षक वर्गात जात आहेत, प्रवेश करत आहेत. म्हणजे बाहेरून आत जेव्हा प्रवेश असेल, बाहेरून आत, अशा विधानामध्ये इंटूचा वापर करायचा. म्हणजे टीचर इज गोईंग, टीचर इज गोईंग इनटू द क्लास. म्हणजे शिक्षक वर्गात जात आहेत, आत बघा इथं. आता पुढचं याच सारखं प्रिपोजिशन कुठलं, आउट ऑफ, म्हणजे बाहेरून आत. आता इथं काय, आतून या ठिकाणी बाहेर, च्यातून बाहेर. नेक्स्ट प्रिपोजिशन जे आपण घेऊ, आउट ऑफ. आता इथं आउट ऑफ, आता इथं जर आपण हे समजा की डबकं घेतलं, लेक तलाव असेल, तर मुलं यातून बाहेर पडत आहेत, या अर्थी जर वाक्य जर आपण जर घेतलं
बॉईज आर कमिंग आउट ऑफ द वॉटर, पाण्यातून बाहेर मुलं येत आहेत. पॉन्ड, डबका असेल, डबक्यातून मुलं बाहेर येत आहेत. या अर्थी म्हणजे बॉईज आर कमिंग आउट ऑफ पॉन्ड म्हणजे डबके. मुलं डबक्यातून इथं बाहेर, जे काय डबकं आहे, पाणी आहे, यातून मुलं बाहेर येत आहेत. म्हणजे वाक्य मुले डबक्यातून बाहेर येत आहेत. म्हणजे इंटूचा अर्थ इथं काय होतो, इंटू म्हणजे बाहेरून आत, आणि आऊट याचा अर्थ आतून येत की बाहेर, या अर्थी. फ्रेंड्स, रिमेनिंग प्रिपोजिशन्स वी विल लर्न in the next video.